नमस्कार मित्रांनो, काही दिवसापूर्वी तुम्ही पाहिलंच असेल की मिडल ईस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीला खूप महत्त्व दिलं गेलं. इस्रायल, मग इजिप्त आणि त्यानंतर 20 देशाच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेला गाझा पीस प्लॅन जगभरात शांततेचा एक नवा अध्याय म्हणून सादर केला गेला. त्यात ठरलं होतं की गाझामध्ये हमास मागे हटेल, नागरिकांना शांतता मिळेल आणि मानवी मदत गाझामध्ये पोहोचेल. पण मित्रांनो, ही शांती केवळ कागदावरच राहिलेली आहे, कारण पुन्हा सुरू झाले आहे गाझामधला संघर्ष. इस्रायल आणि ट्रम्प यांचा शांततेचा प्रयत्न आता पूर्णपणे अपयशी ठरत आहे. ज्या हमासचा नायनाट करण्यासाठी इतकी मोहीम चालवली गेली, तोच हमास पुन्हा एकदा ताकदीने उभा राहताना दिसत आहे. इस्रायलने सांगितलं होतं की 48 बंधनकांना मुक्त केलं जाईल, पण वास्तवात फक्त 28 जणांना परत आणण्यात आलं आहे. बाकी 20 बंधकाचे मृतदेह अजूनही हमासच्या ताब्यात आहेत आणि हमास ते देण्यास नकार देत आहे. यामुळे इस्रायलने पुन्हा संताप व्यक्त केला आहे आणि सांगितलं आहे की जर मृतदेह परत मिळाले नाहीत तर गाझाकडे जाणारी सर्व मानवी मदत थांबवली जाईल. गाझामध्ये हमासचा पुन्हा उदय. हमास आता गाझामध्ये आपल्या विरोधकांना शोधून ठार मारत आहे. त्यांनी आजच 8 इस्रायली गुप्तहेर असल्याचा आरोप करून त्यांना सार्वजनिकरित्या गोळ्या घालून ठार केले. ही घटना संपूर्ण जगाला हादरवून सोडणारी आहे, कारण त्या व्हिडिओमध्ये लोकांच्या डोळ्यासमोर गोळ्या झाडल्या गेल्या. हमासचा दावा आहे की लोक गाझामधील हमासच्या ठिकाणची माहिती इस्रायलला देत होते. म्हणजेच आता हमास पुन्हा भीतीद्वारे आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. इस्रायलचा इशारा. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट सांगितलं आहे, जोपर्यंत आमचे सर्व बंधक परत येत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. त्यांनी हमासला चेतावणी दिली आहे की जर मृतदेह परत दिले नाहीत तर परिणाम अत्यंत गंभीर असतील. ट्रम्पचा पीस शो फसला का? ट्रम्प यांनी इजिप्तमध्ये 20 देशाच्या प्रमुखांसमोर गाझा पीस डीलवर सही करून घेतली होती. त्यात 20 सूत्रीय कार्यक्रम होता, ज्यात लिहिलं की हमासने सत्ता सोडायची, हत्यारं ठेवायची आणि गव्हर्नर्सपासून दूर राहायचं. पण 4 दिवसात सगळी परिस्थिती बदललेली आहे. गाझामध्ये पुन्हा रक्तपात सुरू आहे, पुन्हा बंधक, पुन्हा गोळीबार. ट्रम्पचा शांतीचा प्रयत्न आता केवळ एक PR स्टंट वाटू लागलेला आहे. पुढे काय होणार? इस्रायल पुन्हा हल्ले सुरू करू शकतो, हमास पुन्हा प्रतिकार करेल आणि सर्वात मोठं नुकसान पुन्हा गाझाच्या सामान्य जनतेचं होईल. ट्रम्पने आणलेली तथाकथित शांतता केवळ एका शोपुरती मर्यादित ठरली आहे. आता जग पुन्हा विचार करते, हमास खरंच नष्ट झाला का, की तो आणखी भीषण रूप घेतोय आणि परत येतोय? तुमचं मत काय? खरोखरच पीस डील म्हणजे एक नाटक होतं का? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हो, आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.